शब्दाच्या 8 जाती पूर्ण म्हणजे वर्णमाला, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय या जातीबद्दल आपण सविस्तर माहिती बघितली होती. ती फक्त 40 मिनिटांमध्ये. आता 50 मिनिटांमध्ये आपण राहिलेला भाग बघणार आहोत. लक्षात घ्या, मागचा जो भाग आहे तो मागचं तुम्ही यूट्यूबला बघा किंवा फेसबुकला लेक्चर बघू शकता. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे. त्यातला पहिला भाग आपण घेणार आहोत. त्याचं नाव आहे प्रयोग. काय आहे? प्रयोग. प्रयोग आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं, प्रयोगाचे 3 प्रकार पाडलेले आहेत. किती प्रकार आहेत? 3. एक कर्तरी, दुसरा कर्मणी आणि तिसरा भावे. कर्तरी, कर्मणी, भावे. कर्तरी, कर्मणी, भावे. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं, प्रयोगाचे 3 प्रकार आहे, कर्तरी, कर्मणी, भावे. मग कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता महत्वाचा असतो, कर्मणी प्रयोगामध्ये कर्म महत्वाचं असतं आणि भावेमध्ये दोन्ही महत्वाचे नसतात. दोन्ही महत्वाचे नाही. आता इथं लक्षात घ्यायचं आपल्याला, कर्ता महत्वाचा असतो म्हणजे कर्त्याला कधीच प्रत्यय नसतो. प्रत्यय नाही कुणाला? कर्त्याला. कुण? कर्तरी प्रयोगामध्ये. कर्म महत्वाचं म्हणजे कर्माला प्रत्यय नाही. कर्माला प्रत्यय कधीही राहत नाही. आणि इथे दोन्ही महत्वाचे नाही म्हणजे दोहीला प्रत्यय असते, कर्त्याला पण आणि कर्माला पण. आता इथं बघा, एकच उदाहरण घेणार आहे आपण. काय? आपण म्हटलं मंदा पेपर फाडते. मंदा पेपर फाडते. चला, फाडणारी कोण आहे? हो, फाडणारी मंदा आहे. फाडणारी कोण आहे? मंदा. मंदा कोण आहे? कर्ता. कर्त्याला प्रत्यय का? नाही. मग डायरेक्ट म्हणा काय? कर्तरी प्रयोग. मग पुढे जायचं, कर्म आहे का बघा. कर्म फाडण्याची क्रिया कशावर घडली? पेपरवर घडली. पेपर काय? कर्म आहे. म्हणजे या ठिकाणी कर्तरी प्रयोगाबरोबर हा कोणता आहे? सकर्मक कर्तरी. कर्म असेल तर सकर्मक म्हणा, कर्म नसेल तर अकर्मक म्हणा. कर्म नसेल तर कसं? आपण म्हटलं मंदा हळू पळते. मंदा हळू पळते. आता या ठिकाणी पळणारी कोण आहे? मंदा आहे. पळण्याची क्रिया कशावर घडली? मंदावरच घडली. मंदा कोण आहे? कर्ता आहे. मग मंदा करता आहे, कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोग म्हणा. आणि कर्म नाही म्हणून त्याला काय म्हणा? अकर्मक कर्तरी. चला, कर्तरी प्रयोग संपला. लक्षात ठेवायचं, कर्त्याला प्रत्यय नाही तो कर्तरी प्रयोग. कर्त्याला प्रत्यय नाही तो कर्तरी प्रयोग. पुढं चला, आता पुढचं काय? कर्मणी प्रयोग कशाला म्हणायचं? आता लक्षात घ्या, कर्मणी प्रयोग कशाला म्हणतात? तर कर्म महत्वाचं असतं म्हणजे कर्माला प्रत्यय नसतं. पण कर्मणी प्रयोग होण्यासाठी वाक्यामध्ये कर्म असावं लागतं आणि कर्मणी प्रयोग होण्यासाठी कर्त्याला प्रत्यय असते. कर्त्याला प्रत्यय असते. कुठं? कर्मणी प्रयोगामध्ये. एक लक्षात ठेवायचं बरं का, कर्मणी प्रयोग होण्यासाठी कर्त्याला प्रत्यय असते पण कर्माला कधीच नसते. कर्माला नसते. मग आता बघा, एक उदाहरण घेतलं आपण, कर्माला प्रत्यय नसते. मग हे बघा, हे उदाहरण घेऊ आपण. काय? राधाने पेरू खाल्ला. आता राधाने पेरू खाल्ला म्हणलं तुम्ही, खाणारी कोण आहे? राधा आहे. राधा कोण आहे? कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय आहे का? आहे गुरुजी. म्हणजे कर्तरी प्रयोग होऊ शकत नाही. मग काय ओळखायचं? कर्म ओळखलं. काय कर्म? आता या ठिकाणी खाण्याची क्रिया कशावर घडली? इथे कसं विचारायचं? कर्म कसं ओळखायचं? खाण्याची क्रिया कशावर घडली? मग म्हणायचं पेरू. पेरू काय आहे? कर्म आहे. कर्माला प्रत्यय आहे का? नाही ना गुरुजी, कर्माला प्रत्यय नाही. मग म्हणजे कोणता प्रयोग आहे? कर्मणी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय कधीच नसते. पण कर्त्याला प्रत्यय असते. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही. तो प्रयोग असतो कर्मणी प्रयोग. आता कर्मणी प्रयोगामध्ये सकर्मक आणि अकर्मक असे प्रकार पडत नाही. त्याचं कारण कर्म नसेल तर कर्मणी प्रयोगच नसतो. म्हणून या ठिकाणी कर्मणी प्रयोगाचे 2 प्रकार नाही. त्याचे मग किती प्रकार दिले? 5. काही 5 देऊ का काही देऊ? बघा, प्रधान कर्तुक कर्मणी. आता इथं पण हेच घडणार. कर्त्याला निय प्रत्यय असतो, तो असतो प्रधान कर्तुक कर्मणी. आता पुराण किंवा प्राचीन कर्मणी. पुराण किंवा प्राचीन कर्मणीमध्ये काय असतं? तर पुराण किंवा प्राचीन कर्मणीमध्ये काय असतं? जुने वाक्य असते. तू काय कर्म करजे लघुले कराने, तू काय कर्म करजे. जे आपल्याला वाचता येत नाही, समजा कठीण जातात, ते पुराण. प्राचीन काव्यातील वाक्य. हा झाला प्रधान पुराण. त्याच्यानंतर नवीन कर्मणीमध्ये काय असतं? तर नवीन कर्मणीमध्ये कर्त्याला कडून प्रत्यय असतं. कसं? आपण म्हणलं राधाकडून किंवा मांजराकडून उंदीर मारल्या गेला. मांजराकडून चोराकडून पोलिसाकडून चोर पकडल्या गेला. कर्त्याला कडून प्रत्यय असेल तो नवीन कर्मणी म्हणा.
कर्म कर्तरी नाही त्याचं, नवीन कर्मणी. त्यानंतर समापन, समापन मध्ये काय असतं, क्रिया समाप्त झालेली असते. माझे पत्र लिहून झाले, महिन्याचे वाचून झाले, इथं काय झालेलं असतं तर महिन्याचे पुस्तक वाचून झाले. या ठिकाणी समापन असतं. काय असतं, समापन क्रिया समाप्त झालेली असते. आणि शेवटचा शक्य कर्मणी, क्रिया शक्यता दाखवली असते. आईला काम करू दे, बाबला डोंगर चढवतो, काय असतं, शक्यता सूचित केलेली असते. आणि चला या ठिकाणी कर्मणी प्रयोगामध्ये एवढं पसारा लक्षात ठेवायची गरज नाही. सरळ सरळ कर्त्याला प्रत्यय असते आणि कर्माला कधीच प्रत्यय नसते. हा झाला कर्मणी प्रयोग. आता तिसरा प्रकार कोणता आहे, भावे प्रयोग. काय म्हणणार भावे प्रयोग, हे बघा. चला गुरुजी याला कटच करून टाका. हा आता बघा, भावे प्रयोग कोणता प्रयोग आहे, भावे प्रयोग. काय असतं भावे प्रयोगामध्ये, भावे प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असते. कर्त्याला प्रत्यय, हा कर्ता प्रत्ययासहित असतो. कर्त्याला प्रत्यय असते आणि कर्माला प्रत्यय असते. हा आणि जर कर्म नसेल तर तो अकर्मक भावे असतो. म्हणजे कसं, आता एका झटक्यात सांगू तुम्हाला. आपण म्हणलं काय, राधाने कुणाला, मंदाला मारले. चला, राधा आणि मंदाला मारले. मारणारी कोणी, राधा. कर्त्याला प्रत्यय, कर्तरी प्रयोग नाही. मारण्याची क्रिया कशावर घडली, मंदावर. बदा 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 मारलं कोणाला, मंदाला. मंदा कोणी, कर्म आहे. मग आता कर्माला प्रत्यय आहे का, आहे. कर्त्याला प्रत्यय आहे का, आहे. मग आता हा कर्तरी नाही, कर्मणी नाही. मग राहिला कोण, हा आहे भावे. कर्म आहे म्हणून याला म्हणा सकर्मक भावे. चला मग आता पुढे चला, अकर्मक भावे. इथं काय लक्षात, दुसरं वाक्य लाभ काय काय, त्याने आता घरी जावे. काय म्हणलं आपण, त्याने आता घरी जावे, त्याने आता घरी जावे, त्याने आता घरी जावे. आता इथं बघा, जाणारा कोण आहे, तो आहे. तो म्हणजे त्याने. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं, त्या तोला काय झालं, ने प्रत्यय लागलं. म्हणजे कर्त्याला प्रत्यय म्हणजे कर्तरी प्रयोग नाही. मग जाण्याची क्रिया त्याच्यावरच घडली म्हणजे कर्म पण नाही. मग कर्म नाही म्हणून कर्मणी नाही, कर्त्याला प्रत्यय म्हणून कर्तरी नाही. मग कोण आहे गुरुजी, अहो तो भावे. पण कोणता, अकर्मक भावे, अकर्मक भावे, अकर्मक भावे, सकर्मक भावे, अकर्मक भावे. चला या ठिकाणी लक्षात घ्यायचं, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता महत्वाचा, कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म महत्वाचं, कर्माला प्रत्यय नसतं. भावे प्रयोगामध्ये दोहीला प्रत्यय असतं. जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र. आता लक्षात घ्या, प्रयोग झाला. आता प्रयोगाच्या नंतर आपण बघणार आहोत समास. प्रयोगाच्या नंतर आपल्याला काय बघायचं आहे, समास. आता समासामध्ये काय असतं तर दोन वेगवेगळे शब्द एकत्र आलेले असतात. दोन वेगवेगळे शब्द एकत्र येऊन एक सामासिक शब्द तयार झालेला असतो. मग ते दोन वेगवेगळे जे शब्द आहेत ते एकत्र आल्याच्या नंतर कोणता शब्द महत्वाची भूमिका करतोय, दोघ जण एकत्र आले, कोण महत्वाचा ठरतो, त्याच्यानुसार समासाचे 4 प्रकार पाडलेले. किती प्रकार पाडले, 4. म्हणजे लक्षात घ्या, दोन वेगवेगळे शब्द एकत्र येतात. जसं आपण म्हणलं पुरण आणि इथं म्हणलं पोळी. आता या ठिकाणी 2 शब्द वेगवेगळे एकत्र आले. पुरण घालून तयार केलेली पोळी, पुरणपोळी. मग आता हा पुरण वेगळा, पोळी वेगळी, दोन्ही वेगळे एकत्र आले आणि एक शब्द तयार झाला. याला म्हणतात सामासिक शब्द. काय म्हणतात, सामासिक शब्द. आणि मग आता या सामासिक शब्दामध्ये पहिला शब्द महत्वाचा आहे का दुसरा शब्द महत्वाचा आहे, याच्यानुसार 4 प्रकार पडले. मग पहिला म्हटलं काय, अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समासामध्ये काय असतं तर पहिले पद महत्वाचे. पहिले पद महत्वाचे असते. चला, पहिले पद महत्वाचे असते. कोणता समास, अव्ययी भाव समास. दुसरा कोणता गुरुजी, तत्पुरुष समास. तत्पुरुष समास. आता तत्पुरुष समासामध्ये काय घडतं तर तत्पुरुष समासात दुसरे पद महत्वाचे. द्वंद्व समासामध्ये द्वंद्व समास, दोन्ही पदे महत्वाची. हा इथं लक्षात घ्या बरं का, दोन्ही पदे महत्वाची. आता इथं काय, बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची नसतात. इथं दोन्ही पद महत्वाची आणि इथं महत्वाचे नाही. चला, खेळ संपला, महत्वाचे नाही. समासाचे 4 प्रकार आहे. कोणकोणते, अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. अव्ययी भाव समासामध्ये पहिले पद महत्वाचे, तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे, द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे नाही. आता यांचे एक उदाहरण जर घेतले आपण,
समजा या ठिकाणी आपण म्हणलं काय, आपण म्हणलं मरण 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 मरेपर्यंत यथाप्रती यथाप्रती हे संस्कृत उपसर्ग लागून यथा यथा आणि प्रति हे संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अवयभाव समासाचं उदाहरण असतो. त्यानंतर फारसी उपसर्ग हर बर दर हर बर दर बिन बेला गैरबे 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 हे फारसी उपसर्ग लागून तयार झालेले शब्द कशाचं अवयभाव समासाचं उदाहरण असतो. आणि मराठी शब्दाची दुरुक्ती होऊन गावोगावी क्षणोक्षणी पावलोपावली गावोगावी क्षणोक्षणी पावलोपावली असे शब्द आले की समजून चालायचं काय अवयभाव समास असतो. कोणता समास असतो? अवयभाव समास. आता बघा दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. आता तत्पुरुष समासाचे किती प्रकार आहे गुरुजी? अहो तत्पुरुष समासाचे 7 प्रकार आहे. मग आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं 7 प्रकारमध्ये काय पाहिला? विभक्ती तत्पुरुष इथं विभक्ती तत्पुरुष. त्यानंतर उपपद उपपद त्यालाच काय म्हणतात? कृदंत. आता यांचे नाव सांगत की मजा नाही पण तरी पण सांगतोच तुम्हाला. विभक्ती तत्पुरुष. दुसरा काय? उपपद. तिसरा अलुक तत्पुरुष अलुक तत्पुरुष. गुरुजी थोडं वर घ्या. विभक्ती उपपद अलुक. त्यानंतर पुढं कोणता आहे? नन्न. नन्न नीट लिहा. आता इथं बघा नन्न तत्पुरुष. त्यानंतर द्विगु. त्यानंतर 1 2 3 4 5 झाले गुरुजी. 6 कर्मधारय. आणि शेवट कोण आहे गुरुजी? शेवट आहे मध्यम पद लोपी. भावने याला सांगत आलं काय कोण? 7 नंबर मध्यम पद लोपी. चला आता लक्षात घ्या तत्पुरुष समासाचे 7 प्रकार आहे. आता इथं सांगतो तुम्हाला मधले पद गायब केलेले असते. इथं कसं मध्यपद पुरण पोळी पुरण घालून तयार केलेली पोळी. कांदे घालून तयार केलेले पोहे. मधले पद गाळलेले असतात म्हणून याला काय म्हणायचं? मध्यम पदलोपी समास. कर्मधारेमध्ये काय? कर्मधारेमध्ये एक पद विशेषण एक पद नाम. महादेव महानासा देव महाराष्ट्र महानाशी राष्ट्र. द्विगु समास. संख्यापद पहिलं पद संख्यापद पहिलं पद संख्यापद. पंचपाळे सप्तपदी. इथं पंचपाळे म्हटलं आपण. त्रैलोक्य घुसलो डोक्यात. नन्न तत्पुरुष न नी अन असे नकारदर्शक शब्द याच्यामध्ये आलेले असतात त्याला म्हणा नन्न. अलुक तत्पुरुष अलुक सप्तमी विभक्तीचं ई प्रत्यय कायम राहतं लोप पावत नाही. त्याचं एकच उदाहरण असतं त्याचं तोंडी लावणे. काय? तोंडी लावणे. इथं काय होतं? सप्तमीचं विभक्ती प्रत्यय कायम राहतं लोप पावत नाही म्हणून त्याचं नाव काय आहे? तोंडी लावणे. अलुक तत्पुरुष समास. आणि उपपद कृदंत. पंकज चिखलात जन्मणारे. जलद जल देणारे. उपपद कृदंत तत्पुरुष समास. आणि विभक्ती तत्पुरुष समास काय? ज्या विभक्तीचे प्रत्यय लागले विग्रहाच्या वेळी त्या विभक्तीचं नाव त्याला द्यायचं. जसं आपण काय म्हणलं कृष्णाश्रित कृष्णाला आश्रित कृष्णाला आश्रित. म्हणजे या ठिकाणी काय करायचं तर ज्या विभक्तीचं प्रत्यय आपण म्हणलं तोंड पाठ तोंडाने पाठ तोंड पाठ तोंडाने पाठ ती ने प्रत्यय काय तृतीया. मग म्हणा ना तृतीया तत्पुरुष समास. असे हे तत्पुरुष समासाचे किती प्रकार आहे? 7 प्रकार आहे. चला मग आता पुढे कोण आहे? द्वंद्व समास. द्वंद्व समास काय म्हणतो? दोन्ही पद महत्वाचे. द्वंद्व समासाचे किती प्रकार आहे गुरुजी? चला याला गायब करा. द्वंद्व समास. गुरुजी तुमची हाईट लई कमी हो. काय करता मग? चला द्वंद्व समासाचे किती प्रकार आहे? 3. आता इथं लक्षात घ्या द्वंद्व समासाचे प्रकार किती आहे? 3. एकाला काय म्हटलं? कोणाच्या डोक्यात काही पण येतं हे. गुरुजी टोपी कोण घातली? गुरुजी कानातले नाही ते कोण आहे? कुंडल आहे. आणि चला इथं काय म्हटलं? इतरेत. गुरुजी नीटल्या नीट. इतरेतर. इतरेतर द्वंद्व समास. इथं वैकल्पिक द्वंद्व समास. आणि इथं समाहार द्वंद्व समास. चला द्वंद्व समासाचे 3 प्रकार कोणकोणते? इतरेतर म्हणजे काय? इथं असतं आणि व
राम आणि लक्ष्मण, सीता आणि राम आणि सीता, आई आणि वडील, आई आणि वडील, म्हणजे इथं आणि व विग्रहाच्या वेळी टाकावे लागते. जिथं आणि वचा वापर करावा लागतो त्याला म्हणायचं इतर द्वंद्व समास. वैकल्पिक किंवा अथवा वा किंवा अथवा वा किंवा अथवा वा किंवा अथवा सत्य, इथं बघा सत्य असत्य, सत्य किंवा सत्य, न्याय 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 किंवा अन्याय. इथं बघा समाहार द्वंद्व समास. समाहार म्हणजे काय, आपण म्हटलं भाजी याला बाजार हाट व इतर तत्सम वस्तू, इतर साज शृंगार व इतर तत्सम घटक, असा त्याच्या समाहारचा समावेश असतो. हा झाला द्वंद्व समास. पुढचा समास आहे बहुव्रीही समास. अरे बापजी, लईच गाडी पळवून राहिली तुम्ही. गाडीच तशी आपली. समाहार द्वंद्व समास. समाहार गुरुजी समाहार नाही ना. बहुव्रीही समासाचे किती प्रकार गुरुजी? 4 प्रकार आहे. अरे बाप, कोणकोणते गुरुजी? विभक्ती बहुव्रीही समास. इकडं काय? विभक्ती बहुव्रीही म्हणजे पुष्कळ अन्नधान्य संपन्न असा व्यक्ती. मग बहुव्रीही. चला, विभक्ती बहुव्रीही. त्यानंतर नन्न म्हणायचं बरं, नत्र नाही म्हणा त्याला, नन्न बहुव्रीही. चला पुढं गुरुजी, इथं सहबहुव्रीही आणि इकडं प्रादी बहुव्रीही. इकडे लक्षात ठेवा बरं का. आता चला, प्रादी बरं का, पादी नाही, प्रादी बहुव्रीही. विभक्ती बहुव्रीही, नन्न बहुव्रीही, इकडं बहुव्रीही लक्षात ठेवा बरं का, नाही तर बहु काय झालं म्हणते इकडं. चला, आता इथं काय, आता बाकीचं काही सांगत बसत नाही. इथं लक्षात ठेवायचं एक काय, गजानन गजाचे आहे आनंद ज्याला असा तो गणपती. गजानन गजाचे आहे आनंद ज्याला असा तो कोण? गणपती. गजानन हा कोणाचं? गणपतीचं विशेषण आहे. म्हणजे इकडं गजाचे आहे आनंद, गज म्हणजे हत्ती, आनंद म्हणजे तोंड. मग आपण म्हणलं गजानन गज अधिक आनंद, गजाचे आहे आनंद ज्याला असा तो गणपती आहे. मग गणपतीचं विशेषण आहे गजानन. वक्रतुंड, वाकडे आहे तोंड ज्याचे देव. वक्रतुंड, वाकडे आहे तोंड ज्याचे असा तो, म्हणजे दिलेला शब्द 3ऱ्या पदाचा विशेषण असतो. तो महत्वाचा नसून त्याचं 3ऱ्या पदाचं विशेषण असतं ते. आणि म्हणून त्याला काय म्हणलं? बहुव्रीही समास. आणि म्हणून बहुव्रीही समासामध्ये येणारा शब्द कशाच काम करतो? विशेषणाचं काम करतो. आणि चला, आता या ठिकाणी बाकीचं काही मी बोलत नाही, पण एक सांगतो काय, जर समजा तुम्हाला सामासिक शब्द दिला काय, गजानन, आणि सांगितलं विभक्ती ओळखा, आता तुम्ही म्हणणार प्रत्यय नाही गुरुजी, गजानन मूळ शब्द आहे प्रथमा, इथं गोंधळ होऊ शकतो. मग काय करतील बाकीचे? काय करतील? गजाचे आहे आनन. आता बरेच म्हणजे गजाचे आहे आनन. सर गुरुजी इथं काय लागलं? चे लागलं, मग षष्ठी म्हणा. गुरुजी इथं कोण नाही लागलं? प्रथमा म्हणा. मग आता सामासिक शब्दाची विभक्ती जेव्हा ओळखायची असते तेव्हा यांच्याकडे पाहायचं नसतं. मूळ शब्द गज आणि आनंद यांच्याकडे पाहायचं नाही. गजाचे आहे आनंद, तर इकडे पाहायचं सबंधी सर्वनाम ज्याला. गजाचे आहे आनंद ज्याला कोणाला? तर गणपतीला. म्हणून इथं कोणतं लागलं? या सबंधी सर्वनामाला लागलं. आणि मग याला म्हणायचं काय? चतुर्थी. चतुर्थी तत्पुरुष समास लावलं. चतुर्थी बहुव्रीही समास. हे इकडं तर लक्षात घ्या, गजानन गजाचे आहे आनंद ज्याला. चतुर्थी. मग याची गजानन शब्दाची विभक्ती जर विचारली कोणी सांगायची? पण ती गजाचे आहे आनंद ज्याला कोणती सांगायची गुरुजी? चतुर्थी सांगा. हो. मग इकडं आणि इकडं पाहायचं नाही. चला, सामासिक शब्दाची विभक्ती ही जसं दिसतं त्याच्यावर नसतं तर सबंधी सर्वनामावरून ओळखावी लागते. चला, समास संपले, प्रयोग संपला, समाज संपला. मग आता ह्या गुरुजी कोण? अलंकार. आपल्याला शोभून दिसण्यासाठी माणूस अलंकार घालतो, टोपी घालतो. कशाला घालतो? टोपी एक अलंकार आहे. हे कुंडल काय? अलंकार आहे. वेगवेगळे कपडे घालणे हे काय? अलंकाराचा भाग आहे. स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दागदागिने आपल्या अंगावर घालतात. कशासाठी? सुंदर दिसण्यासाठी. तसे भाषेला सुंदर होण्यासाठी भाषेमध्ये काही शब्दांची अक्षरांची मांडणी अशी केलेली असते की त्याच्यामध्ये त्याला नाद निर्माण होतो, लय निर्माण होतो, आणि मग अलंकार त्याच्यामध्ये घुसतात. म्हणजे भाषेला सुद्धा काय आहे? अलंकार आहे. चला, मग आता या ठिकाणी अलंकाराचे मुख्य प्रकार किती सांगतो तुम्हाला. अलंकाराचे मुख्य 2च प्रकार आहे. एकाला म्हटलं काय? एकाला म्हटलं शब्द अलंकार, शब्दावरून पडणारे शब्दालंकार, शब्दाधिक अलंकार, शब्दालंकार. आणि इकडं अर्थावरून पडणारे अर्थालंकार, शब्दालंकार, अर्थालंकार. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, शब्द अलंकाराचे 3 प्रकार पडतात. किती? 3. कोणकोणते? एकाला म्हटलं काय? अनुप्रास, इकडं यमक, अनुप्रास यमक, आणि इकडं कोणी? श्लेष. आता इकडं लक्षात घ्या,
श्लेष म्हणजे मिठी, एक शब्द दोन अर्थ त्याला श्लेष म्हणायचं. आता अनुप्रासामध्ये काय असतं, अक्षरांची आवृत्ती झालेली असते. बालिश बहु बायकात बडबला, ब ब ब ब, बालिश बहु बायकात बडला. संत म्हणती सप्तपदे, सहवाशी सख्य साधूंशी घडते, स स स, पाटलाचा पांढरा पंचगंगेत पडला. पची आवृत्ती, हा हेमा मालिनी हिमालयात हसत हसत हिंडत होती, ह ह ह. हा लक्षात घ्या. अनुप्रास काय, अक्षरांची आवृत्ती. चला, अक्षरांची आवृत्ती, जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र. अनुप्रास. यमक मध्ये काय, यमक मध्ये अर्थ वेगळे जरी असले तरी उच्चार समान असतो. सदा सर्वदा योग तुझा घडावा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, घडावा पडावा घडावा पडावा घडावा पडावा. दोन्हीचे अर्थ वेगवेगळे पण उच्चार कसे समान आहे. ओळखलत के सर मला पावसात आला, कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, कोणी पाणी कुणी पाणी. क्षणभर बसल्यानंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरात राहून, पाहून राहून. हा खिशाकडे हात जाता हसत हसत उठला, पैसे नको सर म्हणा, एकटेपणा वाटला. चला तुम्हाला वधी करिता. मग यमक झालं. आता कोण आहे, श्लेष गुरुजी. श्लेष काय सांगतो, एक शब्द दोन अर्थ. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. जीवन म्हणजे काय, पाणी, आणि जीवन म्हणजे काय, जगणे. या ठिकाणी एक शब्द दोन अर्थ. मग त्याला म्हणायचं काय, श्लेष अलंकार. ही गाडी जावयाची आहे म्हणजे जाणारी आहे, आणि दुसरी लेकीच्या नवऱ्याची आहे, जावयाची आहे. म्हणजे बैल मेला पुरावा काय, पुरावा हो, बैल मेला पुरावा काय, पुरून टाका. आणि दुसरं मेल्याचा पुरावा काय. एक शब्द दोन अर्थ. त्याला काय म्हणायचं, श्लेष अलंकार. आता श्लेषाचे पण प्रकार पडलेले दोन तीन, पण इथं एक लक्षात ठेवा, सभंग श्लेष आणि अभंग श्लेष. सभंग अभंग. सभंग म्हणजे तुटलेला, मधी शब्द फोडलेला. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, आणि शिशुपाल नवरा मी नवरी. आता लक्षात घ्या, नवरी म्हटलं की तर मी नवरी व्हायला तयार आहे, आणि नवरी मी वरणार नाही. शब्द तुटला, याला म्हणायचं सभंग श्लेष. एक शब्द दोन अर्थ पण आहे, आणि शब्द तुटला म्हणून त्याला म्हणा सभंग. सभंग झाला, त्याचा भंग झाला म्हणून त्याला म्हणा सभंग श्लेष. अभंग श्लेष आपण म्हणलं, हे मेघा तू सर्वांना जीवन देतो, शब्द तुटला नाही, एक शब्द दोन अर्थ. याला काय म्हणायचं, याला म्हणा अभंग श्लेष. सभंग श्लेष, अभंग श्लेष, सभंग श्लेष. हा चला, हे झाले अनुप्रास यमक श्लेष कशाचे, शब्द अलंकाराचे प्रकार. आता अर्थ अलंकाराचे प्रकार किती आहे, तर 20 प्रकार आहे. 20, 21, 22, 23 काय पाठायचं ते पाडता येतात. इथं काही तुम्हाला आकडा विचारणार नाही, पण महत्वाचे समजा आपण म्हटलं उपमा, उत्प्रेक्षा, त्यानंतर अनन्वय, त्यानंतर अतिशयोक्ती, चेतन गुणोक्ती, गुणोक्ती, त्यानंतर असे बरेच महत्वाचे. तर आता या ठिकाणी मी दोन चार सांगतो, बाकीचे काही बोलत नाही. उपमा लक्षामध्ये कशी ठेवायची, उपमा सम समान सारखे परिसप्रमाणे घेतं. सम समान सारखे परिस प्रमाणे गत. सम समान सारखे परिस प्रमाणे गत उपमालंकार. उत्प्रेक्षा जणू काय वाटे भाषे गमे की, जणू काय वाटे भाषे गमे की, जणू काय वाटे भाषे गमे की. उत्प्रेक्षा. आनंदमय म्हणजे त्याच्यासारखा तोच, आई सारखी मायाळू आहेच. उपमेयाला उपमेय देण्यासाठी उपमा सापडत नाही, म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. तेव्हा कोणता अलंकार होतो, आनंदमय. अतिशोक्ती, दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची शेणी झाली, भाऊजीची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, आणि त्याच्यात उंट पोहत गेला. अरे बाप बाप बाप. चेतना गुणोक्ती. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी, काही केल्या फुले ना. दृष्टांत. आता दृष्टांत काय सांगतो भा, दृष्टांत काय म्हणतो, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोरण त्याशी अंकुशाचा मार. म्हणजे काय, लहानपणामध्ये सुख आहे आणि मोठेपणात दुःख आहे. ऐरावत रत्न थोरण त्याशी अंकुशाचा मार. ऐरावताला मोठमोठे त्या ठिकाणी रत्नाने मढवल्या जातं, परंतु अंकुशाचा मार त्याला खावा लागतो. म्हणून लहानपणात आनंद आहे, त्यासाठी त्याला दृष्टांत अलंकार. महापुरे जाडे जाते तेथे लव्हाळे राहते. चला, नम्रपणा अंगी असावा. चला बाकीचं जे आहे तर हे महत्वाचे मी तुम्हाला सांगितले.
बाकीचे महत्वाचे नाही का गुरुजी आहे, पण आता एवढं सांगायला आपला वेळ नाही. चला, अलंकार दयंड झाले. आता बघा आपलं काय झालं, प्रयोग झाले, समास झाले, अलंकार झाले. आता प्रयोग झाले, समास झाले, अलंकार झाले. आता काय घेऊ, शब्दाच्या शक्ती 3 घ्या. शब्दाच्या शक्ती, शब्दाच्या, चला शब्दांच्या शक्ती, शब्दांच्या शक्ती किती गुरुजी 3. 1 अभिधा, अभिधा, अभिधा व्यंजना, अभिधा व्यंजना आणि लक्षणा, अभिधा व्यंजना लक्षणा. हां, अभिधा इथं उच्चारल्या याला वाच्यार्थ म्हणा. काय म्हणा, वाच्यार्थ, उच्चारल्या निघणारा अर्थ. व्यंगार्थ, व्यंगार्थ इथं, किंवा व्यंगार्थ म्हणा. चला, आणि इथं लक्षार्थ, काय म्हणा, लक्षार्थ म्हणा. चला, शब्दाची शक्ती जर विचारले तरी सांगा 3 अभिधा व्यंजन लक्षणा. अभिधा म्हणजे सरळ साधा उच्चारार्थ, व्यंजना म्हणजे वेगळा अर्थ, लक्षणा म्हणून लक्षणावरून अर्थ घ्यावा लागतो. जसं की आपण म्हटलं ते, आता त्याची उदाहरणं मी आता देत नाही, वेळ नाही. चला, 3 शब्द लक्षात ठेवा. चला, आता काय काय झालं, शब्दाची शक्ती झाल्या, अलंकार झाले, समास झाले, प्रयोग झाले. आता काय घेऊ, संधी सांगतो. चला, संधी एक, संधी, संधी दोन्ही, संधी. संधी शब्दात जर लिंग विचारलं तर तो संधी म्हणा. म्हणजे लिंग जर विचारलं काय म्हणा, पुलिंग. संधी शब्दाचं लिंग काय आहे, पुलिंग आहे. मग संधी, संस्कृत खरी आपल्याकडे संधी आलेली. मग संधीचं एकाला म्हटलं स्वर संधी, काय म्हटलं, स्वर संधी. दुसऱ्याला म्हटलं व्यंजन संधी. आणि तिसऱ्याला काय म्हटलं, विसर्ग संधी. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. आता यांचे सर्व नियम मी सांगत बसणार नाही. इथं लक्षात ठेवायचं एकच, स्वर अधिक स्वर. स्वर म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण स्वर आणि दुसऱ्या शब्दाचा सुरुवातीचा वर्ण स्वर असतो, त्याला म्हणतात स्वर संधी. स्वर संधी काय म्हणतात, स्वर संधी. मग आता या ठिकाणी हे झालं स्वर संधी. आता इथं काय, व्यंजन संधी. आता व्यंजन संधीमध्ये काय, व्यंजन पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व्यंजन अधिक दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर. व्यंजन किंवा स्वर त्याला काय म्हणायचं, व्यंजन संधी. आणि विसर्ग संधी कोणताही, विसर्ग अधिक कोणताही वर्ण, विसर्ग अधिक कोणताही वर्ण, विसर्ग अधिक कोणताही वर्ण. अशी संधीचे 3 प्रकार आहे, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. आता आपण काय म्हटलं, अ अधिक अ, अ अधिक अ. मग आता इथं काय म्हटलं, हिम, हिम अधिक आलय, हिम अधिक आलय. इथं कोण आहे अ आणि इथं कोण आहे आ, दोन्ही मिळून कोण तयार होतो आ. म्हणजे इथं स्वर आहे आणि इथं पण स्वर आहे, म्हणून एक कोणत्या संधीचं उदाहरण आहे, स्वर संधीचं. आता इथं आपण म्हणलं काय, जसं की आपण म्हणलं वाक, वाक अधिक ताडण, वाक ताडण. पृथक अधिक करण, पृथक करण. बघा आपण म्हणलं पृथग, पृथग याचा पाय मोडलेला असतो, क अधिक करण. मग काय घडणार, इथं कोणी ग त्याचा पाय मोडला आणि इथं पुढं कोणी क, म्हणजे इथं ग म्हणजे हे व्यंजन आहे आणि हे उघडच दिसतं काय व्यंजन. व्यंजन अधिक व्यंजन बरोबर व्यंजन संधी. मग काय होतं इथं बघा, नेहमी लक्षात ठेवायचं, ग ग इथं लंगड आहे ना, लंगड्याला काढून टाकायचं आणि याच्या गाठातलं पहिलं आणायचं, क ख ग म्हणजे क आणायचं. मग शब्द काय तयार होणार, पृथक्करण. पहिल्याला पहिलं प्रथम व्यंजन संधी, पहिल्याला पहिलं प्रथम व्यंजन संधी, तिसऱ्याला तिसरं तृतीय व्यंजन संधी. असं खेळ असतो. त्यानंतर पहिल्याला पहिलं अक्षर जोडलं, मग पहिल्याला पहिलं म्हणजे कसं ते मी सांगून देतो पटकन. आता आपण व्यंजन संधीमध्ये बघा किती वर्ग पाडले, 5. क च ट त प, कचड तप, क च ट त प, कचड तप, क च ट त प, कचड तप, कचड तप, कचड तप. आता हे जे व्यंजन आहे, आता यांच्या वर्गातले जर आपण लिहिले, इथं कोण आहे क, क च्या नंतर कोण आहे ख, इथं कोण आहे ग, इथं घ आणि इथं नाकातून अंग, इथं पण बिंदू असतो. त्यानंतर च, इथं कोण छ, इथं ज, इथं झ आणि इथं अन. याचा त्र नाही म्हणायचं त्याला. त्यानंतर इथं कोण आहे ट, इथं ठ, याला ड, याला ढ आणि याला नाकातून न. इथं त, इथं थ, द, ध आणि इथं नळाचं न. प, फ, ब आणि भ आणि म प्रत्येकाचे पाय मोडून लिहिण्याची पद्धत आहे. मग चला आता या ठिकाणी काय करायचं,
जर समजा इथं पहिल्याला पहिलं क च ट त प यांच्या सोबतच जोडाक्षर असतं, हे 5 जण एकमेकाला भेटले तर त्याला म्हणायचं प्रथम व्यंजन संधी. हे 3 जर एकमेकालाच भेटले गजड दब गजड दब गजड दब ग ज ड द ब गजड दब ग ज ड द ब गजड दब, ह्या तिन्ही हे जे 5 दिसते ना हे यांच्या सोबत जोडाक्षर तयार झालेलं असलं समजून चालायचं. 3 नंबरचं आहे ना 1 2 3 म्हणून याला काय म्हणायचं तृतीय व्यंजन संधी. आणि हे कोणते, हे प्रथम आहे म्हणून याला म्हणायचं प्रथम व्यंजन संधी. आणि हे पाहुणे यांच्यासोबत जर जोडाक्षर दिसलं तुम्हाला ंग न अन न न म तर यांना काय म्हणायचं अनुनासिक संधी. अनुनासिक संधी. बघा हे संधीचा असा खेळ आहे. त्यानंतर शेवटचं काय आहे विसर्ग संधी. विसर्ग संधीमध्ये काय असतं विसर्ग असतो आणि त्याच्या पुढे कोणताही स्वर आलेला असतो. निही अधिक फळ म्हणून निही. आता इथं बघा निही अधिक फळ आणि मग काय तयार होतं निष्फळ. विसर्गाचा काय झाला विसर्गाचा शे झाला. चला हे नियम आहे भरपूर. तर अशा पद्धतीने स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी. आता बघा पुढचं काय गुरुजी मराठी संधी. मग ही काही इंग्रजी होती का आधीची चला मराठी संधी. आता इथं लक्षात घ्यायचं बरं का मराठी संधी त्या आधीचे संस्कृत संधीचे उदाहरण होते सर्व म्हणजे प्रकारच संस्कृत संधीचे. मराठी संधी जे आहे ना 2 प्रकारे. एकाला म्हणलं पूर्व रूप संधी आणि एकाला काय म्हणलं पर रूप संधी. आता पूर्वरूप संधी आणि पररूप संधीमध्ये काय फरक असतो लक्षात घ्या. हे 2च प्रकारे एकदम सोपे मराठी संधीचे. हेच विचारलं टीएटीला बरोबर वेळा. पूर्वरूप आपण न आपण काही अधिक असा काय म्हणलं आपण काही अधिक असा. आता इथे शब्द जोडा हा तर काय तयार होतो काही सा. काही अधिक असा काही सा. इथं कोण आहे ई आहे आणि इथं कोण आहे अय. मग आता हा अ निघून गेला आणि हा इथं कायम राहिला. मग पहिलं रूप कायम राहिलं. पहिलं रूप म्हणून त्याला म्हणतात पूर्वरूप. आता आपण म्हणलं न अधिक उमजे. आता इथं कोण आहे अ न मध्ये कोण आहे आणि त्याच्या पुढे कोण आलं उ. तर हा आता बघा हा शब्द जोडला काय तयार झाला नु म जे. म्हणजे हा पाहुणा निघून गेला आणि हे कायम राहिले पाहुणे हे तसेच राहिले नु म जे अ निघून गेलं. दुसरं रूप कायम राहिलं म्हणून त्याचं नाव काय पररूप संधी. पूर्वरूप संधी पररूप संधी. चला संधीचा भाग झालेला आहे. आता बघा संधी संपलं प्रयोग संपले अलंकार संपले. आता चालू आपण वृत्ताकडे. आता तुम्हाला मी पटपट वृत्त सांगून देतो. आता वृत्त जे आहे तर अक्षर गणवृत्त 10-12 लक्षात ठेवायचे. त्याच्यावरती 100% काय विचारले जाते त्याच्यामध्ये गण विचारले जाते. त्याच्यामध्ये काय विचारले जाते गण. मग आता लक्षात घ्या गण विचारले जाते आद्य लघु मध्य लघु अंत्य लघु सर्व लघु आद्य गुरु मध्य गुरु अंत्य गुरु सर्व गुरु. यरतन भज सम यरतन भज सम यरतन भज सम. आता या ठिकाणी बघा यरतन भज सम. आता यरतन भज सम म्हणलं आपण यरतन भजे सम. मग इथं ज्याच्यामध्ये रस्व स्वर असतात त्यांना लघु माना. ज्याच्यामध्ये दीर्घ स्वर असतात त्याला गुरु माना. लघु गुरु लघु गुरु लघु गुरु लघु गुरु लघु गुरु. आता हे काय खेळ सुरू झाला गुरुजी इथं मध्येच. लघु गुरु लघु गुरु लघु गुरु. जा रे भाऊ लवकर मग त्याला आता ही लघु ज्याच्यामध्ये रस्व स्वर असतात त्याला लघु म्हणा. ज्याच्यामध्ये दीर्घ स्वर असतात त्याला गुरु म्हणा. मग यरतन 4 यरतन भज सम 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 यरतन भज सम. मग चला आता काय आलं गुरुजी मी त्याचे विरामचिन्ह आले का. बरं चला आता या ठिकाणी विरामचिन्ह सांगून देतो तुम्हाला. वृत्त पुढच्या भागात सांगतो. आता बघा पूर्णविराम अर्धविराम स्वल्पविराम अपूर्णविराम 100% याच्यावरती 200% प्रश्न आहे. किती टक्के गुरुजी 200%. हो 300% म्हणा. मग आता लक्षात घ्या. आता इथं बघा पूर्णविराम आपल्याला चिन्ह पण विचारले जात आहे कधी वापरले जातं ते पण विचारले जातं. मग इथं बघा पूर्णविराम हे बिंदू दिसतो तुम्हाला. याला काय म्हणायचं पूर्णविराम म्हणा. काय म्हणा पूर्णविराम. हे इथं दाखवून देतो तुम्हाला. एकच पेज आहे तुमच्यासाठी लहान करून आलं मी. पूर्णविराम हे बिंदू अर्धविराम एक बिंदू स्वल्पविराम त्याच्या खाली दोन्ही मिळून काय म्हणतात अर्धविराम.
हा दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडले असता कोणतं विरामचिन्ह वापरतात? अर्धविराम. आणि पूर्णविराम किंवा वाक्य संपलं किंवा शब्दाचा संक्षेप दाखवताना जसं की य म डोळे, य म डोळे, एकनाथ मच्छिंद्रनाथ डोळे म्हणजे य म डोळे. इथं कोणतं? जसं आपण म्हणलं, कसं म्हणलं गुरुजी? हा इथं म्हणलं य म डोळे, एकनाथ मच्छिंद्रनाथ डोळे गुरुजी. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, हे शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी गेला आहे आणि वाक्य पूर्ण झाल्याच्या नंतर मग ते माहिती आपल्याला पुढे चला अर्धविराम विचारायला परीक्षेला दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडली असता मग स्वल्पविराम एकाच जातीचे शब्द लागोपाठ आले असताना स्वल्पविराम चिन्ह लक्षात ठेवा. क्वामा म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. काय म्हणतात? क्वामा. तिकडं क्वामा. चला महेश दिनेश गणेश मैदानावर गेले. हा तिकडं लक्षात घ्या. प्रत्येकाच्या मध्ये काय असतो? स्वल्पविराम. अपूर्ण विराम वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असेल. आपण म्हणलं पुढील क्रमांकाचे विद्यार्थी पास झाले. पुढील क्रमांकाचे विद्यार्थी पास झाले. आता झाले हा शेवटचा शब्द लिहितो फक्त. झाले आणि त्याच्या पुढं दिलं कोणतं चिन्ह? अपूर्ण विराम. आणि मग कोणत्या क्रमांकाचे झाले पास? 1 नंबर, 5 नंबर, 3 नंबर, त्यानंतर 8 नंबर, हे असे याच्या पुढं माहिती द्यायची. ते कोणतं विराम चिन्ह असतं? कोणीवर आले बाबा, येऊ द्या. तर चला आता या ठिकाणी अपूर्ण विराम झालं. प्रश्नचिन्ह प्रत्येकाला माहितीचे प्रश्न विचारलेला असतो. प्रश्नचिन्ह म्हणा, उद्गार चिन्ह, उत्कट भावना निघलेले असतात. हे उत्कट चिन्ह लक्षात घ्यायचं. अरे बापू, हा बापरे. हा दुहेरी अवतरण चिन्ह कधी असतं? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना. दुहेरी आणि एकेरीत लक्षात ठेवा बरं का. दुहेरी एकेरी अवतरण चिन्ह केव्हा? एखाद्या शब्दावर जोर द्यायचा. आपण म्हणलं आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात. वर्णावर जोर द्यावा लागतो. मग त्या ठिकाणी तेव्हा कोणतं चिन्ह? एक शब्दावर जोर द्यायचं तेव्हा एकेरी अवतरण चिन्ह. आणि बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवायचे पूर्णच्या पूर्ण तेव्हा दुहेरी अवतरण चिन्ह. त्यानंतर संयोग चिन्ह दोन शब्द जोडताना. आता इथं अपसरण संयोगमध्ये थोडासा साम्य वाटतं आपल्याला, पण ही संयोग चिन्ह थोडं मोठं आहे, अपसरण चिन्ह छोटं आहे. मग आधी इथं लक्षात घ्या संयोग चिन्ह. आता इथं छोटं मोठं लक्षात नका ठेवू. इथं दोन शब्द जोडताना कोणतं असतं? संयोग चिन्ह. ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिला लिहिताना त्याला काय म्हणायचं? संयोग चिन्ह. आणि अपसरण चिन्ह बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास. आपण म्हणलं आपल्याला बघा टिंबटिंब एक लोभी कुत्रा होता. कविता ती गोष्ट अपूर्ण दिली जायची, पूर्ण करा म्हणत जायचं. कसं? एक होता लोभी कुत्रा. मग त्याला काय झालं? एका कुत्र्याला भूक लागली. ते गेलं घरी पळत. मग टिंब टिंब टिंब. मग त्यांनी भाकर उचलली. टिंब टिंब. मग त्याने तिकडे गेलं. टिंब टिंब. त्यांनी पाण्यात पाहिलं. टिंब टिंब. झेप घेतली. टिंब टिंब. आणि त्याच्या तोंडातली भाकर पडली. टिंब. तर मग टिंब म्हणजेच काय? अपसरण चिन्ह. विचार मालिका तुटली तेव्हा ते वापरल्या जातं. अशा पद्धतीने 10 चिन्ह लक्षात ठेवा. चिन्हाचं काम संपलं. पुढे चला तर गुरुजी. विराम चिन्ह आले लक्षात? आले गुरुजी. मग आता चला पुढं. आता विराम चिन्ह आले. आता हे घेऊ आपण. आता इथं परत महत्त्वाचा भाग सांगतो तुम्हाला. महत्त्वाचं सारं झालेलंच आहे आता जवळपास. आता हे परत जाहिरात आली. हे काय करावं खेळात आपल्याला. बरं चला येऊ द्या जाहिरात. थोडंसं मनोरंजन पण होतं ना मध्ये. आज चला या ठिकाणी बघा आपण काय काय पाहिले? अलंकार पाहिले, समास पाहिले, प्रयोग पाहिले, वृत्त पाहिले नाही ना वृत्त. विरामचिन्ह पाहिले आत्ताच. आता विरामचिन्ह पाहिले. विरामचिन्हाच्या नंतर कोणी पाहुणे? वृत्त आले. आता बघा वृत्त. आता वृत्तामध्ये काय लक्षात ठेवायचं गुरुजी आपल्याला? वृत्तामध्ये लक्षात ठेवायचं फक्त आणि फक्त हे अक्षर. इंद्र वज्रा. त त ज ग ग. त त ज ग ग. त त ज ग ग. आता हे त चे 3 अक्षर. ग ग म्हणजे गुरु गुरु. याचं एक आणि याचं एक शेवटचे. मग 3 आणि 3 6, 3 9 2 11. या अक्षर पाठ करायची गरज नाही. फक्त ल च एक धरायचं, ग च एक धरायचं, बाकीचे जे 3 धरायचे. मग आता इथं लक्षात ठेवा इंद्रवज्रा अक्षर काही विचारलेलं नाही. हे डोक्यात ठेवा, पाठ कराय. इंद्रवज्रा त त ज ग ग. उपेंद्र वज्रा. इथं फक्त फरक एवढा आहे, ज त ज ग ग दोहीमध्ये. इथं दोहीमध्ये काय फरक आहे? इथं त त ज ग ग आणि इथं ज त ज ग ग. सर्वात जास्त परीक्षेला विचारलं कोणतं? उपजातीय सोडून भुजंग प्रयात काय? 4 वेळा य य य. 3 जर अक्षर विचारलं तरी सांगायचे 12. 3 3 7 3 9 3 12. एकाचे 3 असतात म्हणजे गण म्हणजे मोजणी. 3 अक्षराची मोजणी करून गण मोजलेले असतात. मग य य य य. भुजंग प्रयात.
चला आता कोण आहे वसंत तिलका वसंत तिलका त भ ज त भ ज ज ग ग त भ ज ज ग ग त भ ज ज ग ग त भ ज ज ग ग द्वंद्व लिहून काढा तुम्हाला परीक्षेत आठवणार ते मालिनी न न म य य न न म य य न न म य य न न न न न पुढं मंदाक्रांता मंदाक्रांता काय म्हणते म मंदाक्रांता म भन तत ग ग म भन तत ग ग चला हे तुम्हाला एकदा लिहून काढायचंय आणि परीक्षेला जाताना एकदा नजर टाकायची आणि चालले पुढे मग पृथ्वी पृथ्वी पण परीक्षेला जास्त विचारलं जसं जसं येल ग जसं जसं येल ग जसं जसं येल ग पृथ्वी 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 जसं जसं येल ग पृथ्वी पृथ्वी जसं जसं येल ग गुरुजी तुम्हाला परीक्षा द्यायची नाही का हा शार्दूल विक्रीडित शार्दूल विक्रीडित मस जस तत ग हे मी परीक्षेला जास्त वेळेला विचारलं मस जस तत ग मस जस तत ग शार्दूल 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 हा मस जस तत ग आता पुढं मंदारमाला आणि सुमंदारमालामध्ये एकच फरक लक्षात घ्या 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 आता इकडे बघा किती वेळा 7 वेळा तो 1 2 3 4 5 6 7 7 वेळा त आणि ग काय मंदारमाला आणि एक आहे 1 2 3 4 5 6 7 7 वेळा य आणि लग कोणी इथं सुमंदारमाला मंदारमाला 7 वेळा त आणि ग आणि सुमंदारमाला 7 वेळा य आणि लग खेळ संपला. आणि चला गुरुजी हे तर सोपं सांगितलं तुम्ही हा सारं सोपंच आपल्याकडे. आता आता महत्वाचा भाग आला हा परीक्षेला कोणी शिकवतो नाही काही नाही परीक्षेला विचारलेलं पत्रे उडाले पत्रे पावसाने. चला पत्राचे 2 प्रकार आहे औपचारिक आणि अनौपचारिक. औपचारिक म्हणजे ज्याच्यामध्ये थोडीशी सूत्रबद्धता असते आपण काय म्हटलं औपचारिक पत्रे आणि अनौपचारिक पत्रे. आता बघा दैनंदिन जीवनात आपल्या काही अडचणी सोडवण्यासाठी किंवा काही सुविधा मिळवण्यासाठी आपल्याला काही कार्यालयात किंवा खाजगी कंपन्यात कार्यालय खाजगी कंपन्यात जावे लागते. आपली कामे व्हावीत म्हणून या कार्यालयात आपल्याला पत्र सादर करावे लागतात. या पत्रांना औपचारिक पत्र म्हणतात. कुठं कार्यालय हे डोक्यात ठेवायचं संपलं आपलं काम. कार्यालय आणि खाजगी कंपन्या यांना आपण जे पत्र पाठवतो त्यांना काय म्हणायचं औपचारिक पत्रे. असं असं काम आहे हो आमचं करा हो. मग त्याचे प्रकार पाडलेले मग काहीला म्हटलं विनंती पत्र बघा मग त्यांना निमंत्रण पत्र आभार पत्र अभिनंदन पत्र चौकशी पत्र क्षमापत्र मागणी पत्र विनंती पत्र तक्रार पत्र हे सारे औपचारिक पत्र आहे. हे काय तक्रार करायची ऑफिसला करायची विनंती करायची साहेबाला करायची मागणी करायची साहेबाला करायची क्षमा मागायची साहेबालाच मागायची हे सर्व काय आणि मग अनौपचारिक पत्र कुणाला असतात आईला पाठवायचं वडिलाला पाठवायचं भावाला पाठवायचं बहिणीचं पाठवायचं हे जे आहे मित्रमंडळीला पाठवायचं ही जी पत्र असतात ही असतात अनौपचारिक. काय चाललं जेवला का लय दिवसांनी भेट झाली नाही उन्हाळ्यात सुट्ट्यात या आंबे खाऊ रस पिऊ कोया खेळू हे कंदे मग या ठिकाणी जे कौटुंबिक पत्र आहे मग आई वडील भाऊ बहीण मग त्या ठिकाणी ते लक्षात ठेवायचं आपल्याला. तर ते काय आहे तर ते आहे आई वडील भाऊ बहीण मित्रपरिवार यांना म्हणायचं अनौपचारिक पत्रे. आणि बाकीचे जे आहे ते कोणते पत्रे तर ते आहे आता या ठिकाणी कोणा एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला पत्र लिहायचंय. मग आई वडिलाला पत्र लिहायचं तर पूर्वी लिहायला जायचं तीर्थरूप आई वडिलांना तीर्थरूप आणि आई वडिलांना समान म्हणजे त्यांच्या आपल्यापेक्षा वडील मोठे समजा तर त्यांना काय म्हणायचं तीर्थ स्वरूप. इथं व्यालांट्या लक्षात ठेवा दुसरे आहे तीर्थरूप आई वडील आई वडिलास आई वडील तीर्थरूप आणि इथं आई वडील तीर्थरूप आई वडील तीर्थरूप आणि इथं काय म्हणा तीर्थ स्वरूप. कळलं. आणि काही नाही मग एवढंच ह्याच्यामध्ये आई वडील आणि वडीलधारी मंडळी तीर्थरूप तीर्थस्वरूप चिरंजीव बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहीतच आहे. चला या ठिकाणी पत्र झालं त्यानंतर वृत्त झाले त्यानंतर विरामचिन्ह झाले आणि आता शेवटी काय देऊ आणखी तुम्हाला आता शेवटी समानार्थी विरुद्धार्थी. चला तुम्हाला काही शुद्ध शब्द सांगतो मी तेवढे पाहून जा. शुद्ध शब्दावर प्रश्न विचारतो. आशीर्वाद आहे त्याला शेला दुसरी वेलांटी द्या वर राफार कोणता द्या दुसरा द्या. चला या ठिकाणी परीक्षा शब्द विचारला परीक्षा शब्द लिहिताना रला दुसरी वेलांटी असते नेहमी लक्षात ठेवायचं. त्यानंतर परीक्षा झाली
पूजा शब्द लिहायचा आहे तर पूजाला दुसरा उकार द्यायचा आहे, पूजा पहिला उकार द्यायचा नाही. त्यानंतर तुम्हाला जर शब्द सांगितला कोणता मूल, मूल शब्द लिहिताना मला दुसरा उकार द्या, मूल. फुल शब्द लिहिताना दुसरा उकार द्या कोणाला, फुला. म्हणजे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा भाग येतो. आता काही शब्द बघा, योग्य शब्द सांगू तुम्हाला पटपट. आता इथं हे अयोग्य आधी यांचं काम करून टाकू आपण. हे अयोग्य हे पाहूच नका, हे पाहू नका, इकडे लक्ष द्या फक्त. योग्य काय, कल्पना, चमत्कार, तत्पर, दप्तर, शब्द आणि शुद्ध. आता शब्द लिहिताना आपण काळजी घेत नाही, पण हा ब जो आहे दच्या इथे पाहिजे मध्यभागी, आणि शुद्ध शब्द लिहिताना या ठिकाणी हा ध कुठं पाहिजे तर दच्या पायथ्याशी, तेव्हा हे शुद्ध होतं. चला पुढं, हे सोपे शब्द सांगितले मी. आता इथं बघा, आशा शब्द लिहिताना असल्या, उदाहरण असल्या, जास्त असल्या, भूगोल असल्या, सिंह. इथं सिंह असं लिहू नका. त्यानंतर संसार असल्या, हे शुद्ध सांगतोय मी, हे पाहूच नका मधले पाहुणे मंडळ. आशा, उदाहरण, जास्त, भूगोल, सिंह आणि संसार. त्यानंतर याच्यापेक्षा महत्त्वाचे पुढचे. आता या ठिकाणी बघा, हे जे पाहुणे पण ते योग्य, हे योग्य पहा, अयोग्य पाहूच नका, यांच्याकडे पाहूच नका तुम्ही. मग आध्यात्मिक, ध्या आणि वेलांटी पहिली. अतिथी, अनसुया, अनुसया नाही बरं का, अनुसया नाही, अनसुया. आशीर्वाद, उज्ज्वल, उर्मी, उर्मी. त्यानंतर उर्मी, उहापोह, उष्ण. आता इथं कोट्यधीश बरं का, कोट्यधीश. बरेच जण म्हणतात कोट्याधीश, तर ते चुकीचं. इथं लक्षात ठेवायचं, कोट्य इथं य आणि इथं धला दुसरी वेलांटी, कोट्यधीश. त्यानंतर गृहपाठ, ग्रहपाठ म्हणतात, उच्चार करताना ग्रह म्हणतात पण गृहपाठ येते. तत्व, इथं तत्व लिहिताना काय आहे तर डबल त आहे बरं का, हे आपल्याला दिसत नाही, तत्व डबल त. त्यानंतर महत्त्वाचा शब्द आहे नाविन्य. इथं काय लक्षात ठेवायचं, वेलांटी दुसरी आहे. निर्भत्सना, इथं अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे निर्भत्सना. आणि शेवटचा इथं नैऋत्य, नैऋ, हे रू आहे परत रफारपणे, नैऋत्य. आता इकडं बघा, सुज्ञ शब्द लिहिताना हे पाहूच नका, यांचं काम करून टाका, हे पाहू नका. इकडं पहा फक्त, इकडं काय पहा, इथं पहा. आता सुज्ञ, सुज्ञ शब्द लिहिताना इथं काय करायचं, सला पहिला उकार आहे, सुज्ञ. सुशीला, इथं सहाय्यक, सहाय्यक. बरेच जण सहाय्यक य जोडतात, हे चुकीचं आहे. सरळ शब्द आहे सहाय्यक. सहाय्यक शुद्ध हा आहे आणि सहाय्य हा आहे. त्यानंतर विद्यार्थ, रवींद्र, मन आहे बरं का, महात्म्य. ते बघा, इथं महत्व शब्द आपण नेहमी वापरतो बघा, त्याच्यामध्ये काय डबल तोय, मंदिर. आता मथितार्थ, मथितार्थ. त्यानंतर प्रावीण्य, वला दुसरी वेलांटी, प्रतीक्षा, पाश्चात्य आणि शेवटचा शब्द परीक्षा. असे हे अत्यंत महत्त्वाचा भाग मी तुम्हाला सांगितलाय. जाता जाता हे प्रकरण तुम्ही सर्वचे सर्व व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला काही अडचणी येणार नाहीये. त्यानंतर बघा, आपण अलंकार पाहिले, समास पाहिले, प्रयोग पाहिले, वृत्त पाहिले, प्रश्नचिन्ह, त्यानंतर विरामचिन्ह पाहिले, त्यानंतर शब्दाच्या शक्ती पाहिल्या, बाकीचं हे आता शुद्ध शब्द वगैरे पाहिले. हे सर्वच्या सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकीचं जे आहे तुम्हाला वाटलं ते तुम्ही पाहून जा, जास्त ताण घेऊ नका. आनंदाने आजचा दिवस अभ्यास करा. उद्या ताण घ्यायचा नाही, सकाळी उठायचं, पुस्तक पाहायचे नाही, काही नाही जास्त. रात्री झोपताना पुस्तक पहा, लवकर झोपा, सकाळी लवकर उठा, वेळेवर तिथे जा. पेन आधीच आज जास्तीत जास्त रेघोट्या करून ठेवा, पेनानं गोल करायचा सराव करा. आपल्या शरीराला सवय, हाताला सवय नसते, ते सराव करा. आणि 100% तुम्ही येणाऱ्या परीक्षेत, उद्याच्या परीक्षेमध्ये पास होणार. आत्मविश्वासाने जा. मी वाचलेलं माझ्या वेळेवर लक्षात येणार आहे. निगेटिव्ह होऊ नका, माझा अभ्यास झाला नाही, माझं हे वाचत राहिलं, ते वाचत राहिलं, काही पाहू नका. सर्वच्या सर्व तुमचं वाचत झालेलं आहे. महत्त्वाचं भाग मी तुम्हाला सांगितलेलं आहे सर्व. आणि याच्या व्यतिरिक्त काही आलं, आता मग मी तुम्हाला भरपूर गोष्टी मागे बघितलेल्या आहे. आजच्या दिवस तुम्हाला आपले जेवढे डोळे गुरुजी यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ आहे तेवढे पाहता येईल तेवढे पहा. उद्या जास्त ताण घेऊ नका, रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा, आरोग्याची काळजी घ्या आणि आनंदाने जा. ताण घेऊ नका. तिथे गेल्याच नंतर कोणाला बोलू नका, कोणाला काही विचारू नका, काही नका. शांत राहा. मौनम सर्वसिद्धी कारणम. मौन धारण करा.
कुणाला काही प्रतिक्रिया देऊ नका, कुणाचा धक्का लागला त्यांना बोलू नका, कुणाला धक्का देऊ नका, एवढी शांतता राखा, परीक्षा द्या, तुम्ही पास होणार 100%. या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.